लग्न झाल्यावर लगेच तुम्ही ही कामं करायला हवी. तर कोणतीही कामं आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय. तर लग्न झाल्यावर सर्वात आधी जे तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचं मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. कारण मॅरेज सर्टिफिकेट हे तुमचं लग्न झाल्याचा ठोस पुरावा म्हणून मानलं जातं. आता हे मॅरेज सर्टिफिकेट काढायला तुम्हाला काही कागदपत्रांची गरज लागणार आहे. ते कागदपत्र आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता हे मॅरेज सर्टिफिकेट काढल्यावर या मॅरेज सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला समोरची कागदपत्र आणि तुमच्या नावामध्ये बदल करावा लागणार आहे. आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे की तुमच्या नावात झालेला जो बदल आहे त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला काढावे लागणार आहे. आता लग्न झाल्यावर वधूच्या नावामध्ये बदल होतो आणि तिचा पत्ता सुद्धा बदलून जातो. त्यामुळे हे नावात बदल झाल्याचे कागदपत्र तुम्हाला काढणं आवश्यक आहे. आता हे नावात बदल करण्यासाठी तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र तयार करावं लागणार आहे. एका स्टॅम्प पेपरवर नोटरीद्वारे तुमचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि जुने नवे नाव तुम्हाला यामध्ये स्पष्ट करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात द्यावी लागणार आहे. स्थानिक वर्तमानपत्रामध्ये तुमच्या नावात बदल झाल्याची जाहिरात तुम्हाला द्यावी लागणार आहे. आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या राज्यपत्रात तुमच्या नावात बदल झाल्याची पुन्हा तुम्हाला एक जाहिरात द्यावी लागणार आहे. आता एवढं सर्व काम झाल्यावर याच्या आधारे तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये नाव आणि पत्ता बदलून घ्यायचा आहे. तुमच्या पॅन कार्डमध्ये तुमचं नाव आणि पत्ता बदलून घ्यायचा आहे. तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला तुमचा नाव आणि पत्ता बदलून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला परदेशात प्रवास करायचा असेल तर तुमचं जे पासपोर्ट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला तुमचं नाव आणि पत्ता हा चेंज करावा लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्हाला एक मोठा बदल करावा लागणार आहे. आता जी मुलगी आहे तिचं तिच्या माहेरच्या रेशन कार्डातून तुम्हाला नाव कट करावं लागणार आहे आणि ते नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये ॲड करावं लागणार आहे. हे सुद्धा एक महत्त्वाचं काम तुम्हाला लग्न झाल्यावर करून घ्यायचं आहे. आणि शेवटी तुमचं जे मतदान कार्ड आहे त्यामध्ये सुद्धा तुमच्या नावात तुम्हाला बदल करायचा आहे आणि तुमच्या पत्त्यामध्ये बदल करायचा आहे. हेच काही कामं तुम्हाला लग्न झाल्यावर करून घ्यायची आहे. जर तुम्ही लग्न झाल्यावर हे कामं केली नाही तर पुढे तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे यावरची ज्या कोणाचं लग्न होत असेल त्याच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.